नमस्कार, मी पुष्पाज रेसिपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी पुष्पाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते। आज आपण पाणीपुरीसाठी लागणारे तिखट आणि आंबट गोड पाणी कसे बनवायचे ते पाहूया। इथं मी पुदिना घेतलेला आहे 10 ते 15 पानं, कोथिंबीर घ्यायची, खारी बुंदी, 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा, काळे मीठ, चाट मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिनाची पाने, मिरची आणि 1 इंच अद्रकचा तुकडा मिक्सरला बारीक करून घेत आहे। मी थोडंसं पाणी घालून बारीक करणार आहे, कारण आपल्याला त्याची पूर्ण पेस्ट झाली पाहिजे। हे पहा, आपली मस्त अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। तयार झालेली ही पेस्ट मी बाउलमध्ये ॲड करून घेणार आहे। मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला जर जास्त पाणी हवे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। मी चाट मसाला टाकून घेतला 1 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे। अशा प्रकारे आपलं तिखट पाणी रेडी झालेलं आहे। त्यामध्ये आपण बुंदी घालून घेऊया। यानंतर मी आंबट गोड पाणी तयार करून घेणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड, मिरची पावडर, काळं मीठ, अर्धी वाटी चिंच आणि 1 वाटी गूळ। इथे कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये गूळ आणि चिंच टाकून घेऊया। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। गूळ आणि चिंच व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे, कमीत कमी 7 ते 8 मिनिट। सात 8 मिनिटं झाली की एका पळीच्या सहाय्याने याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता हे बारीक झालेलं आहे। मी याला गाळून घेण्यासाठी एका बाउलवर गाळणी ठेवलेली आहे। याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। चिंच एका वेळेला बारीक होत नाही। मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बारीक करून घेतलं की पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे। जास्त पाणी बिलकुल टाकायचं नाहीये। आणि लक्षात ठेवा, चिंचेचं पाणी आपल्याला कायम गाळूनच घ्यायचं आहे, कारण चिंचेमध्ये खूप खराब निघू शकतं, जसे की त्याचं टर्पल ते पात तुम्हाला दिसतच असेल। त्यामुळे चिंचेचं पाणी कायम गाळूनच घ्यायचं आहे आपल्याला। आपलं आंबट पाणी रेडी आहे। आता या पाण्यात कोणकोणते मसाले टाकायचे ते पाहूया।
इथे मी चाट मसाला टाकत आहे अर्धा चमचा, लाल मिरची टाकत आहे अर्धा चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा, काळं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पाणीपुरीसाठी लागणारं तिखट आणि गोड पाणी रेडी आहे आपलं। बनवायलाही खूप सोपे आहे बरं का। असं हे झटपट बनणारं पाणीपुरीसाठी पाणी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि धन्यवाद माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहण्यासाठी। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।